त्यासाठी खरं तर या सर्वांचं कौतुक सोहळा आपला सर्वांसमोर ठेवतो. तर जास्त वेळ न घेता मी शेंडकर सरांना पहिल्यांदा विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते, मी 2008 बॅचचा स्टुडंट आहे आणि पासआउट मी 2013ला झालेलं आहे. म्हणजे कळलं असेल तुम्हाला वाय म्हणजे मी असा बॅक बेंचर्स कोण आहे तिथं तुमचाच पटडीतला आहे. आता इथं थांबलोय, माझी काय अवस्था असेल तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखू नाही शकायचं. 2008ला ॲडमिशन घेतलं होतं तिथं. मिड एक्झाम झाल्या आमच्या. मिड एक्झाम झाल्यावरती आम्ही तिघं चौघजण असे होतो की आम्हाला कळायचं शिकवतात काय समोर काय, पण ते इंग्लिशमध्ये लिहायचं कसं आमचा प्रॉब्लेम होता. मग आम्ही तिघं चौघजण ठरवून काय करायचं, मिडला नाही का जे क्वेश्चन असतात हाय तसे सगळेच लिहायचं ते पेपर. आम्ही तिघं एकमेकांकडे बघितले, पहिले 1-2 पेपर बघितला काय चाललंय यांचं, सगळे लिहिते ते. मग लाज वाटते आपल्या मनाला, सगळे लिहिते ते आपण पण काहीतरी लिहिलं पाहिजे. मग आम्ही सगळा क्वेश्चन पेपर तिघं जण घेऊन काढायचो तो. मग आमचं काउन्सिलिंग केलं भैर मॅडमने, काय प्रॉब्लेम नाही. भैर मॅडम म्हणले की जशी तुमची इंग्लिश आहे तशी लिहून काढा. पण ते पण जमलं नाही. मग पहिल्या सेमचा निकाल आला. आम्ही तिघं जण, आमच्यात एक जण हुशार होता, त्याचे 9 बॅकला राहिले. आम्ही दोघे जण 10च्या 10 विषय बॅकला आमच्या दोघांचे. परत आमचं काउन्सिलिंग, भैर मॅडमच परत. भैर मॅडम म्हणल्या अरे काय प्रॉब्लेम काय. मग मॅडमला सांगितलं मॅडम असा प्रॉब्लेम आहे. मला अचानक म्हणलं आम्ही इंग्लिश मिडियमला शिकलेलो नाही, आमची वाक्यरचना जुळत नाही. म्हणलं असं दिसेल हप्ता. त्या म्हणलं तुझं जसं इंग्लिश आहे तसं लिहून काढ. मग मी तसं इंग्लिश, माझं जसं इंग्लिश आहे तोडकं मोडकं मला जे कळतंय माझ्या भाषेत मी लिहिलं आणि माझे 10च्या 10 बॅकचे विषय निघले. मग तिथपासून जरा कॉन्फिडन्स आला. सेकंड सेमला मग नाही का ही कळल्यामुळे नाही का पेपरवर कसा लिहायचा काय करायचं 3च बॅकला राहिले होते. तो ओव्हर कॉन्फिडन्स आला की बाबा 10 काढतो 3 आपण असेच काढतो. 2+2+0 आपला इकॉनॉमिक्सचा विषय असतो, त्याच्यामध्ये तब्बल 11 मार्क दिले ते मला 20 पैकी. मग ते बंडल आलं माझ्या लेखी पेपरवरती, इकडे 44 मार्क 44 मार्क पाडायचे. ते काय झालं नाही, गॅप बसला मला, वायडी झालो. आणि विशेष म्हणजे माझा ग्रुप होता ना, 10 पोरांचा ग्रुप होता आमचा, एकदम जिगरी. आत्ता पण तुम्ही फोन करा, एका फोनवरती आम्ही एका दिवसात गोळा होऊ शकतो. 10च्या 10 आम्ही वायडी झालो. पण तुम्हाला एक सांगतो, आज नाही का आज आम्ही एवढं त्यावेळेस अपयश बघितलं, सगळं घरच्यांच्या शिव्या, समाजाच्या शिव्या, शिक्षकांच्या शिव्या, त्या आम्ही तो स्ट्रगल तिथंच कम्प्लीट केला. मग आणि आता आमच्या 10च्या 10 जणांमधलं एक पण पोरग सर असं अयशस्वी नाहीये. अक्षय सासवडीला ओळखता, येस बँकेत मॅनेजर आहे, पार्थ ढोबळे. मला नाही वाटत की त्याचं एवढं चांगलं दुकान अख्ख्या आंबेगाव तालुक्यात कुणाचं चालत असेल. एक यशस्वी म्हणजे आपलं पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड दुकान चालू केलेलं आहे. परत अविनाश जगताप कन्स्ट्रक्शनमध्ये तो उतरलेला आहे. निखिल भोसले सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशनमध्ये लागलेला आहे, वर्ग 1 पदावरती अधिकारी येतो. म्हणजे असं आमचे बरेच, असं कोण फेल नाही गेले की बाबा म्हणतात ना हा फेल गेला यांच्या ग्रुपमधला. आमच्या ग्रुपमध्ये कोण फेल नाही गेलं, सगळे व्यवस्थित कार्यरत आहे. मीच एकटा राहिलो होतो, सगळ्यात लेट मीच झालो. मग ते आपले असेच प्रत्येक ज्यावेळेस सेकंड सेमपर्यंत आलो मी, सेकंड सेमिस्टरला वायडी झालो. मग घरी गेलो, मग परत आपले ओव्हरलॅप व्हायला लागले. मग ते गणित झालं, पहिला बॅकचा काढायचा, ओव्हरलॅप गेला ते गेला. मग ते परत 7-8 परत बॅकला राहायचे. पण चांगली अभ्यास करायची सवय लागली मला. कॉलेजने जर ह्या काही दिलं ना
तर मी एक सांगतो की इथं कॉपी बिलकुल चालली नाही, काय नाही, कोण तुम्हाला सपोर्ट करत नाही, आणि हेच तुम्हाला नाही का अभ्यास करायला भाग पाडत नाही. genuinely कोणच सपोर्ट करत नाही तुम्हाला इथे. म्हणजे इन दॅट सेन्स मी काय म्हणतोय तुम्हाला कळलं असेल की बाबा त्याच्या बाबतीत तुम्हाला हाय काय नाही, तुम्हाला पास व्हायचं तुमच्या ह्याच्यावरती. हा, तुम्हाला शिकवणार, सगळं सांगणार, तुम्ही 4 वेळा जा, सगळं हे करणार, पण दॅट डे एक्झामच्या दिवशी तुम्हाला तुमचं पास व्हायला लागतं. मग ते कुठेतरी बाबा आपल्याच अभ्यास करायचा आहे. आणि आमच्या वायडी पोरांमध्ये आमची बॅच 120ची होती, जवळपास 65 पोरं वायडी झालतो आम्ही त्यावेळेस. म्हणजे इकॉनॉमिक्सनी हायेस्ट केलं की बाबा 50 पोरं इकॉनॉमिक्समध्ये पुढले होते. नाही, घेतील काहीतरी याच्यात, त्यामुळे सांगते. मग 5 विषयांचा निकाल लागला त्यावेळेस ते 40 ते 50 जण माझ्याकडे आशेने बघायचे की हा ऑब्जेक्टिव्ह सांगेल, हा ऑब्जेक्टिव्ह पास करेल. म्हणजे एवढा मी बॅकचा अभ्यास करायचो एकदम प्रामाणिकपणे, की पोरं मला अपेक्षा ठेवायची माझ्याकडे, जे कुणाला येत नाही ते बॅकला तरी ऍटलिस्ट मला विचारायचे. म्हणजे अभ्यास पण मी त्या क्वालिटीचा करायला लागलो होतो. मग तिथनं कुठेतरी अभ्यासाची एक मला म्हणतात ना काय गोडी लागली मला. असं माझं त्यावेळेस आमचा काहीतरी 8.1चा ग्रेड आला माझा 5व्या सेमिस्टरचा. ती माझ्यासाठी म्हणजे लय भारी गोष्ट होती, कारण 8.3चा आमचा टॉपर होता रेग्युलरचा. त्यामुळे मला सगळे म्हणजे असं भारी वाटलं आणि तिथनं एक कॉन्फिडन्स बूस्ट झाला. मग डिग्री झाली त्यावेळेस आपली एक 1800ची ॲड आली ती PSIची. त्यावेळेस 21 जण PSI झाले आपल्या कॉलेजचे. तर त्यांच्याकडे बघून त्यावेळेस सिंगम पिक्चर तब्येत मस्त. म्हणजे मला बॉडी पहिल्यापासून बॉडी बिल्डिंगला पण मला सिल्वर मेडल होता आपल्या युनिव्हर्सिटीला, पण ते असं टाइमपास म्हणून करायचो मी. मग त्यावेळेस मला पोरांनी पंप दिला, बाई तूच PSI तू नाही होणार मग कोण होणार. आणि माझं GS पण चांगलं होतं, मला पेपर वाचण्याचं पहिल्यापासून नाद. म्हणजे वडिलांनी ती एक मला चांगली सवय लावली. आमच्या घरी लहानपणापासून सकाळ न्यूजपेपर येतो, काय असेल की वडिलांचं वाचून दिवसभर टाइमपास, काय घरात TV नव्हता मग पेपर वाचायचं. मग लहानपणापासून ज्या साध्या साध्या गोष्टीला स्ट्रगल करतात पोरं, त्या मला ऑलरेडी माहिती होतं की बाबा विम्बल्डन काय असतं, मग ग्रँड स्लॅम काय असते, मग बाबा विश्वचषक किती दिवसांनी कधी कधी झालेलं आहे, मग कोणत्या खेळाडूंची नावं, ती मला वाचण्यामुळं माझ्या पहिल्यापासून ही होती. आम्ही ते टाइमपास म्हणून वाचायचो, एक्झाम पर्पज कधीच नव्हता. पण ज्यावेळेस ते 21 PSI झाले आणि त्याची जी प्रीचा पेपर होता तो प्रीचा पेपर मी बघितला. आणि एक विश्वास पांडवे म्हणून आपले सिनियर होते माझे, त्यांना मी सांगितले सर तुमचे GSचं चुकले, ते चुकले, आपले बुद्धिमत्ताचे गणिताचं मी त्यांना सोडवून दिले सर हे ते. मग त्यांनी पण मला एक विश्वास दिला की नाही का तू होऊ शकतो, स्वतःला कमी नको समजून. मग गेलो 5-6 महिना अभ्यास केला, पहिला पेपर झाला. त्यावेळेस मला वाटतं 150 मार्काला प्री होती आणि आदल्या वर्षीचं मेरिट 116ला क्लोज झालं होतं. आणि मी स्ट्रॅटेजी पण केली ती व्यवस्थित, पण पेपर जरा फिरला आणि मला माझा अटेम्प्टच 97 झाला. अरे म्हणलं गणलं आपलं. मग घरचे ऑलरेडीच म्हणत होते तुला नाही जमणार, हे असं हे स्पर्धा असती, आपलं MBA कर. मग मी MBAचा पण फॉर्म भरला होता, लगेच डायव्हर्ट MBA चालू केलं. मग त्यावेळेस माझा ह्याला नंबर पण लागला होता, आपलं पुण्यातलं कोणतं MNICOMला नंबर लागला होता माझा. तर तिकडनं कॉल घेऊन मी फी बी घेऊन आलो. त्याच दिवशी नेमकं नाही का निकाल लागला, 69 मार्क क्लोज झाले आणि मला होते 67 मार्क. म्हणजे यार 2च मार्काचा घ्यायचा आपण भरून काढू, परत डायव्हर्ट, परत इकडे आलो. मग 2014ला मी सलग अशा 4-5 प्री पास झालो. आणि एकदम विशेष म्हणजे नाही का मी जी पहिली प्री पास झालो ना त्यावेळेस मी सांगितलं 2-4 जणांना आपल्या कॉलेजचे, विश्वासच नाही. मग त्यांना नाही का हे पाठवलं आपलं, बाबा बघ माझं मेन्सचा होती तिकडे बघ. आता आपली पोरं असते चर्चा होत राहते, मग कोणतरी येऊन सांगते अरे म्हणजे ते म्हणते की तू असाच पास झाला बरं म्हणजे ठीक आहे. मग सलग 5-6 मेन्सचे त्यांना हॉल तिकीट पाठवून दिले बघा म्हणलं. आता मग ते मला एवढा त्यावेळेस हे झालं. पण त्यावेळेस एक दुर्दैव असं होतं की 3 वर्ष PSIची ॲडच नाही आली आणि मी MS द्यायचो ना असं टाइमपास कुठंतरी तिकडं
ॲग्री कॉलेजला जायचो, पुणे ॲग्री कॉलेजला निखिल बसला होता, एकदम जिगरी. तिकडे जाऊन टाइमपास करत बसायचो. मग त्यात 3-4 मेन्स मी अशाच घालवल्या, फक्त एक एक रिडिंग. मग 2017ची याडा आली, त्यावेळेस फुल जीव तोडून अभ्यास केला. दुर्दैवाने 0 मार्काने त्यावेळेस निकाल राहिला. 232ला क्लोज झालं ते. 232वरती आम्ही 10 जण होतो, एकाच मार्कावरती 10 जण. पहिले 3-4 जण उचलले, आम्ही 66 जण राहिलो. त्यावेळेस तो 0 मार्काने गेला. तो एकदम म्हणजे नाही का, वस्ती उठलेली असते एखाद्याची, तशी उठली होती माझी. म्हणजे एकदम जीवनातनं खच्ची झालतो मी फार. कारण 99 मार्क पडले होते मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की कधी माझा निकाल जाऊ शकतो. फार घरच्यांना, बाकीच्या मुलांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचा पोरगा होणार म्हणून, असं तसं. आणि मग ते फोटोची तयारी, भावाने फोटो काढून ठेवले होते फेसबुक टाकायला. ते गेलं. ते असलं स्वप्न बघितलं होतं नाही का, 2 महिने आपण इमॅजिन करतो, आपण असं करणार तसं करणार, हे करू ते करू. आणि गेला तो निकाल. तो निकाल गेल्यावरती घरच्यांनी भरपूर सपोर्ट केलं. सगळ्यात महत्वाचं आई वडील एकदम खंबीरपणे, तू नाही झाला तर नाही झालं, काय आहे शेती कर, नाहीतर आपण बिझनेस करू. माझा भाऊ बसला इथे, बारका आहे पण त्याला माझ्यापेक्षा जास्त समज आहे. त्यांनी पण माझा कधी भांडवल केलं नाही, काय केलं नाही, काहीच नाही. पैसे व्यवस्थित टाइम टू टाइम पाठवायचं. छोटा भाऊ मला पैसे पाठवायचा, त्याचे पण म्हणजे ह्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, तुमची जर फॅमिली तुम्हाला बॅकअपला असेल ना, मला जे हे यश मिळाले ना माझं, ते सगळं घरच्यांमुळे मिळालेलं आहे मला. आणि मग प्री झाली. प्रीला मी कसा पेपर दिला, 8 मार्चला निकाल लागला होता आमचा, फेल झालो. 8 ते 10 दिवस होते. 2 वर्ष मी फिजिकल करत होतो 17चं. तर 2 वर्ष काय अभ्यासाचं टचच नव्हतं. मग आता पण मला मग अशी कुणीतरी विचारलं की बाबा काय सुरू काय करू अभ्यासाला, म्हणजे 5वी ते 12वी 1 नंबर स्वतःचे नोट्स काढायच्या. गणिताला 6-7 महिने जाऊ. जे पण कोण MPSCचा कॉम्पिटेटिव्ह करणार असेल, तुमचा बेस असा करून ठेवा की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही का असं पानं पलटून बघायला नाही लागली पाहिजे. तेव्हा ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, एखादा शब्द असेल तर त्याची डेफिनेशन तुम्हाला लगेच माइंडमध्ये क्लिक झाली पाहिजे. माझ्या भूगोलच्या नोट्स होत्या, इकॉनॉमिक्सच्या नोट्स होत्या. आणि गणित पण माझं नाही का, म्हणजे अशी कोड्यासारखी आपली, मी कधीच असं गणिताचं वेगळं क्लास नाही केला, काय नाही. आपले प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन पेपर आणायचे, त्याच्यातले बाजूला 15 मार्काला असायचे. 75 आपल्या पुढं प्रश्न येतात, तेवढेच 75 करायचे. तुम्हाला कुठं 15 काढायचे, तुम्हाला ॲव्हरेजच्या वर जायचे 1-2 मार्क. म्हणजे जर तुम्ही 75 टाईपची गणितं केली तर त्याच्यामधले ऑलरेडी 10 ते 12 कव्हर होऊन जातात ना. त्याच्यातले तुम्हाला कुठं 12 पैकी 12 नाही पाडायचे, 7 ते 8 पडले तरी गणितात निम्मे मार्क पडणं म्हणजे तुम्ही बरेच पुढे गेला, 2-3 मार्क सगळ्यांच्या पुढे. म्हणून माझी स्ट्रॅटेजी पण तशी राहायची की बाबा गणिताला आपल्याला ॲव्हरेज पोरांचे 1-2 मार्क पुढे जायचं. आणि गणित ते 2 विषयाच्या नोट्स होत्या. 7 ते 8 दिवस, 1 आठवडा तर मला तो रिझल्ट पाचवायलाच गेला. निखिल भोसले, विक्रम काशीप, अमर जाधव, 1-2 दिवस त्यांना वाटायचं मी काय करतोय, काय माझ्यासोबत राहिले. 12 एकदम मी कुठं जातोय, काय करतोय. आपला छोटा देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख सोबतच राहायचे. त्यांना म्हणलं बाबांना तुम्ही जावा घरी, तसलं मी काय करत नसतो. म्हणलं आपण एखाद्याचा जीव घेऊ, पण आपला पिंड तो नाही की एखादा जीव घ्यायचा. म्हणजे 7-8 दिवस नवीन यादव म्हणून एक औरंगाबादचा मित्र होता, त्यांनी मला व्यवस्थित स्टेबल ठेवलं. माझी एवढी रिव्हिजन करून घेतली. तो पण नवीनच पोरगा होता, 1-1.5 वर्ष झालं. आणि कौस्तुभ भेंडारकर म्हणून माझा रूम पार्टनर होता, भांडाराचा आहे सर, तुमच्या इकडचाच आहे. तर तो मला सारखा म्हणायचा, म्हणजे भाऊ मला माहिती आहे की तुम्ही ह्याच्यातनं ओव्हरकम करणार, असं करणार तसं करणार, तुम्ही टेन्शन नका घ्या, होऊन जाईल सगळं व्यवस्थित. आणि त्याचं ते ट्युनिंग असतं ना विदर्भीय लोकांचं, तर तो बोलला की मला असं हसू यायचं. आणि रिलॅक्स हे करायला मी तारक मेहता का उलटा चष्मा असं जेवायला बसलो बघायचो मी, कारण त्यावेळेस मला त्या प्रेशरमधनं बाहेर यायचं होतं. आणि 8-9 दिवस अभ्यास केला. प्री पास झाल्यावरती एकच ठरवलं की बाबा मागच्या वेळेस जे आपण काठावरती पास झालो, ग्राउंडवरती कोणाला किती मार्क आहे ते विचारलं की नाही का, कुठेतरी जाऊन लपून बसायचं.
आणि लायब्ररीत असं बादशासारखं फिरायचं की प्रत्येक मेन्सला आहे. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा मेन्स देऊन ग्राउंडला गेलो तिथं बघितलं बाबा 123 125 मार्क. म्हणलं आपण काय म्हणलं आपण लायब्ररीत बादशाह आणि इथं आल्यावरती डायरेक्ट मार्कर झाले म्हणलं. पण मार्क सांगायचे लागले. म्हणजे ह्यावेळेस तसं करायचं नाही, ह्यावेळेस छाती बाहेर काढूनच मार्क सांगायचे प्रत्येकाला. मग फर्स्ट किनी मला 140 मार्क पडले होते, सेकंड किनी 134 झाले. ग्राउंडला काय विषयच नव्हता, आम्हाला बनवूनच घेतले बाळू मामांनी आमचे. कुठेच बाळू मामा आता सरांना पण माहिती असेल त्यावेळेस कॉलेजमध्ये कमी ग्राउंडवरती जास्त असेल त्यामुळे ग्राउंडचा काही कधीच विषय नव्हता तो. 100पैकी 100 पडले. इंटरव्ह्यूला आपल्या कॉलेजबद्दल मला एवढं विचारलं, निंबाळकर सर होते शिरूरचे, की त्यांनी पाहिलं गेलं तू कोणत्या कॉलेजला शिकला म्हणलं आप्पासाहेब पवार. म्हणजे आप्पासाहेब पवारांचं पूर्ण नाव सांगा. कारण मी जस्ट बघून घेतो गोविंदराव लिंकरराव पवार विकिपीडियावर टाकलं होतं आपलं बाहेर बसल्या. मग त्यांना पद्मश्री कधी मिळाला, कशासाठी मिळाला, केविकेबद्दल विचारलं, केविकेला अनुदान कोण होतं ते करून गेलतो, बऱ्यापैकी झालं. पण आप्पासाहेब पवारांचं ज्यावेळेस मी नाव सांगितलं त्यांना ते खुश झाले तिथं. आणि ग्राउंडच्या वेळेस माझी फिजिक जरा हे होते, आता जरा सुटलो आहे मी. त्यावेळेस तो जो तिथं IPS होते ते मला म्हणजे आले, म्हणजे काय टाकला म्हणजे काय पाहिलं आहे किती येतं टायमिंग किती बसतो म्हणजे सर बसतं आवडतं 2-25. त्यांना तर विश्वासच नाही ना, आता एवढा मोठा गेडी कसा पाळणार. ग्राउंड मारल्यावरती स्वतः आले, 220 टाइम दिला मी, स्वतः आले म्हणले मस्त. आणि गोळा टाकला त्यावेळेस पण म्हणजे जे आपले प्लस पॉईंट असतील ना ते कधी दाखवायला सोडू नका. ग्राउंड माझा प्लस पॉईंट होता आणि मी तिथे दाखवलं. ते IPS सर स्वतः मला टेबल खाल्लं सांगायचे जर येत नसेल तर नाही का असेल. म्हणजे त्यांनी मला तिथपर्यंत पण सपोर्ट केला इंटरव्ह्यूच्या वेळेस पण. म्हणजे इंटरव्ह्यूला पण चांगले मार्क आले, 26 मार्क पडले तुम्हाला 40 पैकी. आणि 8व्या रँक मी पास झालो. अशी जर्नी होती माझी. आणि हे जे काय आहे ते सगळे मी आई वडील भाऊ फॅमिलीमुळेच मी झालो. मी बसतो तिथं पाठव पहिला